रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा विषय आहे भोळ्या स्वभावाचा फायदा घेणाऱ्या लोकांशी कसे वागावे. कधीकधी आपल्या आयुष्यात असे अनेक लोक भेटतात जे आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि अशा फायदा घेणाऱ्या मूर्ख लोकांमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होत असतो आणि हाच मानसिक त्रास आपल्याला होऊ नये आणि त्यांना कसे हँडल करावे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमी स्वतःच्या मर्यादा ठेवा. मर्यादा ठेवल्याने समोरचा व्यक्ती आपला गैरफायदा घेत नाही. दुसरं म्हणजे नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्टीला हा म्हटल्याने आपल्या होची किंमत राहत नाही, त्यामुळे नाही म्हणायला शिका. तिसरं म्हणजे तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा होऊ देऊ नका. चांगले वागा, पण अति चांगुलपणा आपल्याच व्यक्तिमत्वाला खराब करण्याचे लक्षण असतात, त्यामुळे अति चांगुलपणा दाखवायचा नाही. चौथं म्हणजे त्यांच्याशी आवश्यक तेवढाच व्यवहार ठेवा. आपला फायदा घेणाऱ्या लोकांशी जास्त काही देणं घेणं ठेवायचं नाही, नाहीतर ते लोक आपला जास्त फायदा घेतात. पाचवं म्हणजे तुमचा वेळ मौल्यवान आहे हे लक्षात ठेवा. अशा लोकांच्या नादी लागून आपला वेळ फालतू बनवू नका, तर वेळेचे महत्त्व जाणा आणि वेळेचे योग्य ते वापर करा. सहावं म्हणजे भावनिक ब्लॅकमेलला बळी पडू नका. अशा लोकांना आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला बरोबर जमत असतं, त्यामुळे अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्या कोणत्याही बोलण्याला भुलू नका. उपकार केल्यावर परतावा अपेक्षा करू नका. फायदा घेणारे लोक स्वार्थी असतात, दुसऱ्याचा वापर करतात, आपल्याकडून काहीही देण्याची इच्छा ठेवत नाहीत, त्यामुळे अशा लोकांकडून कोणतीही अपेक्षा करू नका. उपयोग संपला की बदलणाऱ्या लोकांना ओळखा. आपल्या आयुष्यात बरेच स्वार्थी लोक असतात आणि त्यांना ओळखणे गरजेचे असते, नाहीतर हेच ते लोक असतात जे आपल्या साध्या सरळ प्रामाणिक सोबत फायदा घेत असतात. स्वार्थी लोकांना ओळखायचं आणि त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नाही, कारण विश्वास ठेवला तर विश्वासघात होणारच हे नक्की. विश्वास ठेवताना सावध राहा. तुमच्या कष्टाची किंमत समजून घ्या. ध्येय ठरवा, स्वप्न पहा आणि त्या बाजूने वाटचाल सुरू करा. अशा लोकांच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य खराब करू नका. तुमच्या कष्टाची किंमत तुम्ही स्वतः करा आणि आयुष्य आनंदी जगा. त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आपल्या साध्या स्वभावामुळे आपण समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे यावर लगेच विश्वास ठेवतो, कारण आपल्याला असे वाटत असते की आपण प्रामाणिक आहे, तर समोरचा व्यक्ती देखील प्रामाणिक आहे. तर असं नसतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून कोणतेही मत मांडू नका किंवा कोणत्याही निर्णय घेऊ नका. शक्यतो व्यवहार स्पष्ट ठेवा. अशा लोकांशी बोलण्यात किंवा देवाणघेवाण करताना स्पष्टता असणे गरजेचे आहे. नेहमी स्वतःच्या फायद्याचाही विचार करा. आपल्या आयुष्यात स्वार्थी लोक भेटतात, त्यावेळेला आपल्याला खूप जास्त त्रास होतो. मग आपण किती वेळ अशा लोकांचा स्वार्थ पूर्ण करत राहणार आहोत. तरीही कधीतरी आपला स्वतःचा विचार करणे गरजेचे असते, म्हणून स्वतःच्या फायद्याचा देखील विचार करा. सतत मागणाऱ्या लोकांना मर्यादा घाला. काही लोकांना सवय असते सतत पैसे मागायचे, उसने काहीही कोणतीही गोष्ट असू दे मागायचीच. पण आपणही त्या व्यक्तींना द्यायला सुरू करतो, पण त्या व्यक्ती आपल्या याच स्वभावाचा फायदा घेतात आणि सतत आपल्याकडे उसने मागायला सुरू करतात आणि परत देण्याचे नावसुद्धा काढत नाहीत. म्हणून सतत उसने मागणाऱ्या लोकांना ओळखा आणि स्वतःच्या मर्यादा ठरवा की तुम्ही त्यांना कितपत मदत करू शकता. तुम्ही त्यांच्या गोड बोलण्याला फसू नका. अशा फसव्या लोकांना गोड बोलून काटा काढायचं माहीत असतं, त्यामुळे
अशा लोकांना पहिल्यांदा ओळखायचं आणि त्यांच्या गोड बोलण्याला फसायचं नाही. आपल्या मर्यादित आपण राहायचं. तुमच्या निर्णयावर ठाम राहा. आपण एखादे काम करताना किंवा महत्त्वाचा निर्णय घेताना स्वतःचे मन काय बोलते, स्वतःची विचारबुद्धी काय सांगते हेच ऐकायचे. इतरांचे ऐकून कधीही आपले निर्णय बदलायचे नाही, कारण समोरच्या व्यक्ती आपल्याला निर्णय घेण्यास कन्फ्यूज करतात. त्यामुळे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला शिका. विनाकारण स्वतःला थकवू नका. समोरचा व्यक्ती आपला फायदा घेत आहे किंवा त्रास देत आहे म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरायच्या आणि त्यांच्याशी वागायला सुरू करायचं. त्यांच्यामुळे स्वतःला अजिबात खचू द्यायचं नाही. खंबीर राहायचं. गरजेप्रमाणे अंतर ठेवा. स्वार्थी, मूर्ख लोकांपासून दूर राहिलेलंच कधीही आपल्या फायद्याचं असतं. हे वेळच्या वेळी ओळखा. तुमची कमजोरी उघड करू नका. अशा लोकांना कधीही आपल्यामुळे कोणती कुवत बाजू आहे, कोणता वीक पॉईंट आहे किंवा उदाहरणार्थ मी हे काम करू शकत नाही, मी ह्या गोष्टी करू शकत नाही असं त्यांना कधीही सांगू नका. कारण तुमच्या याच गोष्टीचा वापर करून तुम्हाला त्रास द्यायचा कमी करणार नाहीत अशी स्वार्थी लोक. त्यांचा स्वार्थ लवकर ओळखा. समोरची व्यक्ती आपल्या कोणत्या गोष्टीचा फायदा घेत आहे, आपल्या कोणत्या स्वभावाचा किंवा आपल्या कोणत्या चांगल्या गुणाचा समोरची व्यक्ती फायदा घेत आहे हे ओळखा. तरच अशा लोकांपासून तुम्हाला अंतर ठेवता येईल. नात्यात तडजोड करा, पण स्वतःला विसरू नका. मित्रमैत्रिणींनो, आयुष्यामध्ये नाती जपणं, मित्र जपणे, आजूबाजूचे लोक जपणे अतिशय गरजेचे असते. पण त्यापेक्षाही अतिशय महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जपणं महत्त्वाचं असतं. म्हणून स्वतःला कधीही इग्नोर करू नका. स्वतःच्या भावना जपून ठेवा. सतत समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करून स्वतःच्या भावनांचा चुराडा करू नका. तर स्वतःच्या भावनांचाही आदर करा. लोकांनी वापरून टाकल्यानंतर पश्चाताप टाळा. काही लोकांनी आपला फायदा घेतला किंवा त्यांनी त्रास दिला तर त्या लोकांपासून दूर राहा. पण त्यांनी दिलेला त्रास सतत आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्यामुळे त्यांचं नाही तर तुमचं नुकसान होणार आहे. खोट्या स्तुतीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची खोटी स्तुती करायची आणि त्याच्याकडून फायदा करून घ्यायचा. आपला स्वार्थ साधून घ्यायचा. आपली कामं करून घ्यायची. हे फसव्या लोकांचे प्रथम लक्षण आहे. त्यामुळे खोट्या स्तुतीवर कधीही भुलू नका. नेहमी सावधपणे वागा. म्हणजेच कायदा घेणाऱ्या लोकांशी अतिशय हुशारीने वागण्याची गरज असते. नाहीतर अशा लोकांना जाता जाता चुना लावायची सवय असते. स्वतःचे स्वाभिमान जपा. हाताच्या काळामध्ये स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा व्यक्तिमत्व स्वतःचं टिकवून ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागून स्वतःच्या स्वाभिमानाला थोडाही खस लावू नका. दबावाखाली निर्णय घेऊ नका. समोरचा सांगतो आहे म्हणून त्याच्या पद्धतीने काम करू नका किंवा समोरचा सांगतो आहे म्हणून विचारानुसार निर्णय घेऊ नका. खूप पश्चाताप होईल. तुमच्या चांगुलपणाची चाचणी घेणाऱ्यांना थांबवा. सतत आपल्याला प्रश्न विचारून आपली परीक्षा घेणाऱ्या लोकांना दूर ठेवा. कारण आपण स्वतःसाठी योग्य असलो की बस झालं. लोकांना आपण कसे चांगले आहोत हे दाखवण्याची काहीच गरज नाही. अति दयाळूपणाने स्वतःचा तोटा करून घेऊ नका. दया, माया, प्रेम, आपुलकी असणे गरजेचे आहे. पण आपल्या याच गुणांचा समोरची व्यक्ती फायदा घेत असेल तर तुमचे मधील दया, माया, प्रेम, आपुलकी ही योग्य लोकांसाठीच ठेवा. फायदा घेणाऱ्या लोकांना अशी वागणूक देऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. तुमचा फायदा घेण्याच्या पद्धती ओळखा. वचन फक्त योग्य व्यक्तीशी द्या. बोलताना नेहमी आपल्या वाचेवर नियंत्रण असायला हवे. कधीही चुकीच्या व्यक्तीच्या कोणतेही प्रॉमिस करू नका किंवा वचन देऊ नका. कारण समोरची व्यक्ती जर स्वार्थी निघाली तर ती वारंवार आपल्या या वचनाचा फायदा घेऊ शकते. फायदा घेणारे लोक आपला कोणत्या प्रकारे फायदा घेत आहे याची निरीक्षणं करा. आपला कोण फायदा घेत आहे का किंवा आपल्याकडून काम करून घेऊन आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे का याचे निरीक्षण करा.
चुकीची सवय लावून देऊ नका. सतत समोरच्या व्यक्तीचा ऐकायचं, तो बोललेल्या त्या गोष्टीला होकार द्यायचा, त्याच्या प्रत्येक कामाला हो म्हणायचं. या सवयीमुळे समोरची व्यक्ती आपला फायदा घेत असते. त्यामुळे चुकीच्या सवयी आपल्या आजच्या आज बंद करा. तुमच्या होचा गैरवापर होऊ देऊ नका. समोरच्या व्यक्तीला आपण रिॲक्ट झाल्याशिवाय समोरची व्यक्ती कधीही आपला फायदा घेत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका. तुमच्यावर नियंत्रण ठेवू पाहणाऱ्यांना थांबवा. स्वतःच्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्याच्या हाती कधीही देऊ नका आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचू नका. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगायचे. नेहमी स्वतःच्या हिताचा विचार करा. स्वार्थी होणे चुकीचं आहे, पण समोरचा व्यक्ती फायदा घेत असेल, आपल्या चांगल्या स्वभावाला बावळटपणा समजत असेल तर स्वतःच्या हिताचा विचार करणे, स्वतःसाठी स्वार्थी होणं कधीही चांगलेच. त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवणं हे शहाणपण आहे. दूर राहा, त्रास कमी करा, अशा लोकांना दुर्लक्ष करा आणि फायदा घेणाऱ्या लोकांना तुमची हुशारी दाखवा. वापरणाऱ्या लोकांना स्पष्ट शब्दात उत्तर द्या. समोरच्या व्यक्ती त्रास देत आहे म्हणून तो सहन करत राहणे म्हणजे स्वतःचे आयुष्य बर्बाद करणे होय. त्यामुळे योग्य वेळ येताच शांत राहून योग्य शब्दात सडेतोड उत्तर द्यायला शिका. तुमच्या वेळ, पैसा आणि ऊर्जा यांची किंमत जाणून घ्या. जो व्यक्ती फक्त बोलतो, करत काहीच नाही, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो, आश्वासनं देतो, अशा व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नका. वारंवार वापर करून टाकणाऱ्यांना पुन्हा स्पर्धा देऊ नका. जे लोक आपला फायदा घेतात त्या नात्यांना 1-2 वेळा संधी द्या. पुन्हा पुन्हा त्या लोकांना आपला फायदा घेऊ देऊ नका. स्वतःच्या मर्यादा आखून ठेवा. स्वतःवर प्रेम करायला शिका. समोरचा व्यक्ती त्रास देत आहे, फायदा देत आहे म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वतःला अभिमान जपून ठेवायचा आणि स्वतःवर प्रेम करायचं. स्वतःवर प्रेम केल्याने आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी घडत असतात. स्वतः बदल नेहमी सकारात्मक विचाराने करा. स्वतःला कमी समजायचं नाही. तर मित्रमैत्रिणींनो, भोळ्या स्वभावाचा आणि चांगुलपणाचा फायदा घेणाऱ्या लोकांशी या पद्धतीने वागलात तर ते त्यांच्या लायकीत राहतील. लक्षात ठेवा, स्वतःच्या मर्यादा ठरवा, ठाम राहा आणि स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.